श्री स्वामी समर्थ। तिवार सत्य। जगात ज्याप्रमाणे हवा आहे पण दिसत नाही, त्याचप्रमाणे ईश्वरही आहे पण तो दिसत नाही। तो एका महान शक्तिरूपाने या विश्वात कार्य करत आहे। या जगातील 84 लक्ष जीवातही तो सूक्ष्म रूपाने वास करतो आणि प्रचिती देतो, पण ईश्वर हा प्रत्यक्ष चित्रित केल्याप्रमाणे मनुष्यासमोर येणं कठीण आहे। तो केवळ एका विशिष्ट शक्तीद्वारे आपले अस्तित्व असल्याचे दाखवतो। सत्ययुगातील लोकांना प्रत्यक्ष देवतांमध्ये वावरण्याचा योग आला, त्याचप्रमाणे त्रेतायुगात रामाबरोबर राहण्याचा लोकांना योग आला। दुपारी युगात श्रीकृष्णांबरोबर लोक राहिले। कलियुग हे तिन्ही युगांपासून तयार झाले। कलीचा जन्मसुद्धा साक्षात ईश्वराने निर्माण केला, कारण हे विश्व चालले पाहिजे। म्हणूनच या कलीमुळे होणारा त्रास थांबवण्यासाठी या जगात संत व साधू निर्माण झाले। शक्तीची कास धरून ईश्वराचे अस्तित्व जाणावे। काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या रिपूंचा नाश करण्यासाठी या जगात भक्ती हेच एक असे माध्यम आहे जे या 5 अवगुणांचा नाश करू शकते। आपण मनुष्य म्हणून जन्मास आलो, त्याचाच विसर आपल्यालाही होत आहे आणि म्हणूनच आपणास संसाराचा गाडा ओढता वेळी आपण अपराधी होतो व अपराधी म्हणून शरीर सोडतो। मनुष्य ज्या वेळेस सत्यापासून विचलित होतो त्यावेळेसच त्याच्याकडे अपराध वळतो। आपण सत्य ही एक अशी महान देवता आहे की तिच्या प्रखरतेने कोटी असत्य विषाणू मृत्युमुखी पडतात। म्हणून तर हवा आहे हे सत्य आहे, तर ईश्वर आहे हे तिवार सत्य आहे। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।